आत्ताचे प्रश्न काय आहेत त्यांच्यासमोरचे? प्रश्न म्हणण्यापेक्षा मी ना तुला कॅटेगरी सांगते. आमच्याकडे सगळ्यात मोठी कॅटेगरी अनफॉर्च्युनेटली एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची असते. डिव्होर्स आणि इन्फिडिलिटी कसं ओव्हरकम करायची ह्याचे केसेस जास्त असतात. पोस्ट मॅरेज, सायलेंट मॅरेज, डेड मॅरेज, सेक्सलेस मॅरेज ही कॅटेगरी पण खूप असते. आणि मला जी सगळ्यात चॅलेंजिंग कॅटेगरी जी वाटते ना, ती सेक्सची भीती बसलेले इंडिव्हिज्युअल्स किंवा ज्यांना सेक्स जमतच नाहीये सुवर्ण. आपण हे सगळं कन्व्हर्सेशन करताना हे अज्युम करतो माहिती आहे. 18 वर्षाचा माणूस झाला, अडल्ट झाला, लग्न झालं तर त्याला सेक्स येतं. पण माझ्याकडे सगळ्यात जास्त केसेस असेच कपल्स आहेत ज्यांना ॲक्चुअल इंटरकोर्स जमत नाहीये. माहिती नाहीये नक्की होल कुठला मॅडम, कुठल्या होलमध्ये पेनिस आत घालायचं हे माहिती नाहीये. स्त्रियांना भीती बसलेली आहे वेगवेगळ्या प्रकारच्या अब्यूजमुळे किंवा मिसइन्फॉर्मेशनमुळे. त्या भीतीपोटी त्या कपलमध्ये 4 वर्ष, 7 वर्ष, 11 वर्ष लव्ह मॅरेज, चाइल्डहूड लव्ह बडीज असलेले लग्नांमध्ये इंटरकोर्स न करता येणं. कारण ह्या विषयावर तर सेक्सवरच बोललं गेलं जात नाही. सेक्स कसं नाही करायचं, कधी नाही करायचं, कसं ते शी आहे, कसं ते घाण आहे ह्याच्यावर इतकं बोललं जातं. पण मग त्या जोडप्याने जायचं कुठं ज्यांना ते जमतच नाहीये. कारण आम्हाला सेक्स करायला जमत नाहीये हे सांगण्याची मुभा आहे आपल्याकडे. म्हणजे हे जर तुम्ही कुणाला सांगितलं तर ते हसतात. कुत्र्या-मांजराला जमतं आणि तुम्हाला नाही जमत म्हणजे तुम्ही इतके वर्ष केलं काय? चांगल्या-चांगल्या डॉक्टर्सकडे चेकअपला गेल्यानंतर ते ते तसं हसतात सांगतात. म्हणण्यापेक्षा आधी तर बोलायचंच नाही या विषयावर. आई-वडिलांशी हा विषय चर्चेत नाही येतच नाही. म्हणजे बोलायचं. मुली तर सांगतच नाहीत हा विषय. मुली, महिला कोणी लग्न झालेलं असलं तरी. "अरे, आता आमच्याशी काय बोलतेस? नवऱ्याशी जाऊन बोल." नवऱ्याला तर अलाउडच नसतं बोलायला. "अगं, तू ह्याविषयी काय बोलतेस? तुझ्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, तुझे प्रश्न, प्रॉब्लेम्स किंवा तुझ्यात प्रॉब्लेम्स आहेत, हे सुद्धा आपण सांगू शकत नाही." तर अशा काही मुली, महिला खूप, वेगवेगळ्या वयोगटातल्या खूप. येतात. आणि तू मुली म्हणतेस माझ्याकडे सी व्हेन आय टॉक जेंडर ना, आय सी लाइक मी ना समोरचा माणूस ह्युमन बीइंग असे बघते. पुरुष किती आहेत ज्यांना नाही माहीत आहे, की मॅस्टुर्बेशन कसं करायचं असतं. त्यांना नाही माहीत आहे, की पेनिट्रेशन कसं करायचं असतं. त्यांना नाही माहीत आहे, की कुठल्या पोझिशनमध्ये उभं राहून ते पेनिस आत घालायचं आहे. पण त्यांना इतकी लाज वाटते, इतकी भीती वाटते, की मॅडम हे मी कसं कुणाला विचारणार, की मला सेक्स करता येत नाही, की मला माहिती नाही आहे, मला अराउजलच होत नाही आहे, माझं इरेक्टच होत नाही आहे. किंवा ती मुलगी म्हणते, की मॅडम भीती वाटते, थरथर कापायला होतं. की ते आता संभोग करणार, माझं प्रेम तर आहे, मला करायचंय. हे तर सगळ्यात जास्त केसेस आहेत.